ताडकळसमध्ये स्मार्ट मीटरवरून संताप. महावितरणाच्या कारभाराविरोधात आंदोलनाचा इशारा. पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथे महावितरण कंपनीच्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेवरून ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेक ग्राहकांचा आरोप आहे की त्यांची संमती न घेता स्मार्ट मीटर बसविण्यात आले. तसेच जुने मीटर व्यवस्थित सुरू असतानाही नवीन स्मार्ट मीटर घेणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आल्याचा दावा ग्राहकांनी केला आहे. ग्राहकांच्या म्हणण्यानुसार स्मार्ट मीटर बसविल्यानंतर काही घरगुती ग्राहकांना 70,000 तर काही ग्राहकांना 80,000 तर काहींना 3.60 लाख आणि काहींना 7.60 लाखांपर्यंतची वीज बिले प्राप्त झाली आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, मजूर आणि नोकरदार आर्थिक अडचणीत सापडल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय स्मार्ट मीटरचे बिल वेळेत न भरल्यास वीज पुरवठा आपोआप खंडित होत असल्याने अनेक कुटुंबांना अंधारात दिवस काढावे लागत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. ग्राहकांनी संबंधित लाईनमॅन जिंदे यांच्या भूमिकेवर चौकशी करून ग्राहकांची संमती न घेता स्मार्ट मीटर बसविण्यात आले का याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल तपासणी करावी अशी मागणी केली आहे. तसेच चुकीची बिले दुरुस्त करून वीज पुरवठा तातडीने सुरू करावा आणि दोषी आढळणाऱ्यावर योग्य कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन प्रश्न निकाली काढावा, नाहीतर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही ग्राहकांनी दिला आहे. वरील सर्व आरोप ग्राहकांनी केले असून याबाबत महावितरण किंवा संबंधित कर्मचाऱ्यांनी अधिकृतबाजी अद्याप समोर आलेली नाही. सद्दाम शब्बीर शेख ताडकळस जिंदे साहेबांना हे मीटर बसविलं येऊन ते दुसरे सर आलते ते आम्ही बसू नाही गेलते. ते काय म्हणले, तुम्हाला मीटर का बिल कमी येते, तुम्ही काय करा, हे नवीन मीटर बसवा. नवीन मीटर बसवा म्हणून तर आम्ही म्हणलं नाही, आम्हाला मीटर पाहिजेच नाही, आमचं मीटर जुनं आहे ते चालू द्या. ते काय म्हणे, नाही बसवतात का काढून टाकू, ते अशी म्हणू लागली. फोनवर बोलले ते दुसरे साहेबाला फोनवर बोलले, त्यांना बसवाच बोले मीटर, हे 2 घराला मीटर बसवा बोले, वरून आलेले बोले आदेश. पहिलं मीटर चांगलं होतं, 1,000-1,200 रुपये बिल होत होतं, 1000च्या मध्ये येत होतं. आता 2 महिन्यामध्ये पहिलं आलं ₹1,00,000, मग आलं 7 लाख, 6 लाख काय चिल्लर आलं, 73,000 असे 7,73,500 काहीतरी चिल्लर आहे बिल. हे साहेबांना बसलं जबरदस्तीनं. कोणते साहेब आले होते? ते जिंदे काय साहेब आहेत, नाव माहित नाही आपल्याला, येत नाही तितकं. ते जिंदे साहेबांना फोन लावून सांगितलं बसवाच लागते म्हणून बिल. शेख महबूब शेख शब्बीर ताडकळस. काय झालं मीटर आम्ही जुना मीटर होता, पहिला व्यवस्थित बिल येत होतं. आम्ही हिसाबाने आमच्या जे जेवढं होतं तेवढं भरत होते, हिसाबाने चालू लागला मीटर. साहेबाला म्हणलं मीटर बसू नका, हे त्या साहेबांना मीटर बसविला आणून. ते कोणता नवीन मीटर आहे स्मार्ट मीटर, त्याला आणून बसविलं हे मीटर. त्याला म्हणलं मीटर बसू नका साहेब, बिल याचा मला जास्त. ते म्हणलं कमी येते बिल, कमी येतं, त्यानं बसविलं ना, आता काढून टाकू लागले. त्याला बसू नका. आता 7,65,560 रुपये बिल आलं नवीन स्मार्ट मीटर घेतल्यावर. घरगुती मीटर आहे, 7,65,560 रुपये बिल आलं. साधा मीटर होतं पहिला, साधा मीटर होतं, व्यवस्थित बिल येत होता. व्यवस्थित आम्ही भरत होते, 400, 500, 1000, 500, 600 जसं बिल होतं तसं भरत होते आम्ही. त्यानं स्मार्ट मीटर आणून बसविलं. हे महिना 1.5 महिना झाला जिंदे साहेबांना. मी म्हणलं बाबा त्याला हे मीटर बसवू नका. ते म्हणजे तुम्हाला बिल कमी येते, ते मीटरवर जास्ती रेटिंग आली, म्हणजे ह्याच्यावर कमी येते, बसवा. आम्ही नाही बसला, मीटर काढून फेकू लागले. ते मी म्हणलं बसवू नका. ते म्हणले बसवाच लागतं, वरून आम्हाला हे बसवाच लागतं. आम्ही बसवा. मग बसविलं तर ह्याच्यावर 7,65,560 रुपये बिल आलं. ह्याच्यावर एवढाला बिल आल्यावर आम्ही कुठून पैसे भराव, आम्हाला खाला नाही. 500 रुपये मजुरी करणार माणूस एवढा बिल कुठून भराल, कुठून आणा? 1 महिन्याचं बिल आहे. तुमचा वापर काय? वापर काय नाही, 1-2 घर आहेत, पंखा आहे आणि 3 रूम आहेत, लाइट है 2, दूसरा काय नहीं। क्लास गाँव है, बिल बहुत आ रहा और वो स्मार्ट मीटर बिठाए, पहला मीटर अच्छा था। हाँ, ये जिंदी साहब ने निकाल के लेके गए और ये दूसरा, हाँ चालू मीटर, और ये दूसरा मीटर बिठाए। रहमुद्दीन सैयद, अब उनके नाम पे था, पहले आता था 700, 800, 1000 भरे, अब एकदम 5000 और 10,000 और 10,000 भरे कि 25 दिन रख रहे लाइट के बाद में कट, फिर उसमें 2000 भी नहीं ले रहे और 500 भी नहीं ले रहे, एकदम 10 और 20 कहाँ से ला के देने के उतने पैसे। अभी 70,000 रुपए बिल है। अभी उनको उस दिन बोले हमने 5 देते लगाओ, नहीं बोले, उन्हें 20,000 दो। अब 20 कहाँ से देने का, एक बच्चा कमाने वाला, खाने वाले, बुढ़े है घर में
और परेशानी थी और कहाँ से उतार पैसे देने के 20-20 हजार। कितना वापर है तुम्हारा हाँ? लाइट आपण किती आहे तो? 2 पंखे नहीं ना, 2 भी नहीं ना, एक पंखा और 2 बल्ब है। अब बोर नहीं, हीटर नहीं, फ्रिज नहीं, गैस नहीं, कुछ नहीं। सही गड़े इसके घर में मशीन है, कुछ बिजनेस है। बिल आहे? और आप बिल आप 10,000 ही, वो बिल का वो ब्याज मुद्दल के खाली 10, वो 70 को 70 72 छाती पाए अपने, मगर उन्हें बोले खाली 10,000 महीने को दो। फिर कहाँ से दो महीने को 10,000? किती हाँ? दिवस लाईट बंद आहे? अब क्या 7-8 महीने हो रहे, रमजान के पहले से बंद है। रमजान कुछ 5वां महीना है, पहले 1-1.5 महीना बंद है। कुठे नाही पुढे? वैसा नहीं बोले उन्होंने, आप 10 भरो बोले, 10 भरने का 25 दिन हुई क्या और लाइट कट और 10,000 लो क्या है, मशीन नहीं क्या नोटा छापने को महीने को 10-10 हजार देने को। कितना बिल आहे फिर अभी पेंडिंग? अभी वो 70 है क्या 72 है क्या कितना है क्या हमको न बोले नहीं, खाली बोलते 10 दो 20 दो लाईट जोडते। अबुराव मुंजाजी जल्लारे यांच्या नावावर मीटर आहे. 3,60,000 रुपये बिल आले. आमच्या घरी का कंपनी आहे का काय आहे, काहीच नाही, हिटर नाही, मोटर नाही. हा जरा जराशाला 10,000 20,000 भरा म्हणत बिल कुठून आणा महिन्याला. जिंदे साहेबांना बसिले या बळच. पहिलं चांगलं होतं ते नेले काढून आणि हे बसिलेला किती बिल यायले बकळ. एवढ्याला कुठून भरावं. 10,000 म्हणलं तरी घेणार काय नाही. किती बिल आलं मग आता? 3,60,000 बिल आले. एवढं कुठं बिल असते का काय. काय बी उग आणि आता दुसरं नवीन घेतलंय माझ्या नावावर ते बी देणं झाले तर सगळं ऑनलाईन झाले तरी बी. स्मार्ट मीटरच्या बाबतीत माझं गाव मी तालुक्याचा रहिवासी आहे. माझं मीटर सुस्थितीत होतं, पण लाईनमॅननं काय केलं की वरून मीटर आले, कंपल्सरी मीटर आहेत असं आम्हाला सांगून माझ्या परस्पर मीटर बसवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मी माझ्या मुलाने मला फोन केल्यानंतर मी लगेच घरी गेलो आणि मी त्यांना विरोध केला की बाबा माझी मागणी नाही मीटर बसवण्याची. मला मागणी जर माझं मीटरमध्ये काय छेडछाड असेल तर माझी मागणी असेल तर तुम्ही मला नवीन मीटर द्या. पण ते मला त्यांनी विरोध करून दुसऱ्या दिवशी इंजिनियरला घेऊन सोबत येऊन माझ्या घरी बळजबरीनं मीटर बसवलं. मला पहिल्या वेळेस 1870, दुसऱ्या वेळेस 3270, तिसऱ्या वेळेस 3850 रुपये असे बिल यायले. माझा सगळा प्रपंच माझ्या गाडीवर आहे, माझं उपजीविका त्या गाडीवर आहे. माझा मुलगा बाहेर शिकायला आहे, मी कसंही लाईट बिल आणि माझा सगळा व्यवहार कसा ॲडजस्ट करायचा. तरी ह्या मीटरला माझा जाहीर निषेध मी त्या लाईनमॅनचा आणि त्या मीटरचा मी जाहीर कोण लाईनमॅन आले होते? जिंदे आणि सिनियर इंजिनियर होते, त्यांची टीम आलती आणि बळजबरीनं माझी सही बी घेऊन तुम्हाला कुठं जायचं तिथं जा आणि तक्रार करा म्हणून त्यांनी मला सांगितलं. काय तुमच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याशी काय म्हणणं आहे तुमचं? आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये जिल्ह्यामध्ये विरोध आहे. शिवसेनेचे लोक विरोध करायचे, मोर्चे ठिकठिकाणी विरोध करायले. जालना, छत्रपती संभाजीनगर, आपल्याच इथं आम्ही जेवढे बाहेरचे आहेत तेवढ्याच लोकांना मीटर बसवण्यात आलेलं आहे. असं सरसकट मीटर बी नाही. माझ्या गलीमध्ये सरसकट मीटर तोंड बघून मीटर बसवलेले त्यांनी. माझी एकच मागणी आहे, मी त्यांना म्हणत होतो की मीटर बसवायचे तुम्ही सरसकट बसवा, माझा तुम्हाला विरोध नाही, बसवायचं सरसकट बसवा, मी तुम्हाला कॉल करून माझं मीटर बसवून देतो. पण त्यांनी ती न ऐकताच माझी बळजबरीने सही घेतली आणि मीटर बसवून. मी मारुती अशोक निलेवाड, राहणार ताडकस, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी. तर 8 महिन्यापासून मी आंध्रात आहे. आमचं जुनं मीटर होतं ते काढून नेलं, नवीन लावतो म्हणजे अजून लावलं नाही. किती दिवसापासून मीटर बसवलं? 8 महिने झाले सर. पहिलं जुनं मीटर होतं सर, ते नवीन लावतो म्हणले आणि ते जुनं काढून नेलं. नवीन नको म्हणलं तरी नको म्हणलं. ते कोणते मीटर बसवलं? स्मार्ट मीटर. तुम्ही काय नको म्हणले का? हा नको म्हणलं. ते जुनं चांगलं होतं सर, ते काढून नेलं. 20,000 रुपये भरा म्हणले. ते मी 5,000 रुपये देतो म्हणलं होतं. नूर मोहम्मद कुरैशी है, गांव ताड़कलस है. पहले पुराना मीटर था, वो लाइनमैन साहब ने मीटर पुराना नको निकालो बोलो तो भी स्मार्ट मीटर बिठा दिए और इसका बिल 10,000 9,000 रुपये आ रहा. पुराना मीटर नको काढ़ो बोले तो ये नवा मीटर बिठा दिए. जबरदस्ती बिल. हो, कितना बिल आ रहा है? हाँ, इसका बिल आ रहा 10,000 9,000. पिछले 15,000 भरे तो 20 दिन के अंदर ऑनलाइन कट कर दिया. कितना बिल है पेंडिंग? पेंडिंग का भी है 70,000. क्या इसका तुम्हारा वापर है करते हैं? नहीं उतना वापर नहीं, घर पे सोलर भी है, फिर भी उतना बिल आ रहा उसका. अभी कुछ नहीं, मीटर निकाल देना उन्होंने और पुराना मीटर ला के बिठा देना.